लोक म्हणायची की ह्या मुलासोबत राहू नका, हा काय करणार आहे, किंवा ह्याच्यासोबत काही फ्युचर नाही आहे तुमचं. जे फ्रेंड्स होते राईट, त्यांचं जे राहणीमान होतं ते माझ्यापेक्षा खूप हाय क्लास होतं. त्याच्यामुळे माझी जी सेल्फ इस्टीम होती ती अजून लो झाली. वडिलांनी इथून तिथून पैसे घेतले, मम्मीचे, त्यांच्या स्वतःचे, इवन आजीचे पण दागिने विकले. ज्या स्पीडने मला पैसे हवे होते ते इक्विटीमधून येणं खूप इम्पॉसिबल होतं. 1 वर्ष ट्रेडिंग केली, बट तिथे अजून एक टर्निंग पॉईंट ठरला, ज्याच्यामुळे मी एक ऑप्शन ट्रेडरवरून मी फॉरेक्स ट्रेडरवर शिफ्ट झालो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राज दत्तात्रय भागवत. मी ट्रेड्सपेरिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आणि CEO आहे. सो या व्हिडिओमार्फत गाईज मी माझ्या आयुष्याची जी जर्नी आत्तापर्यंतची राहिली ते मी या 10-15 मिनटामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो गाईज, माझे आयुष्य म्हणजे माझा जो प्रवास चालू झाला तो ठाण्यामध्ये आनंदीबाई जोशी या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. शिक्षण हे माझं मुंबईमध्ये कुर्ल्यामध्ये झालं. तिथे वडिलांनी कसं कसं करून प्राथमिक शिक्षण दिलं. त्यानंतर आजी, आजोबा आणि माझी सोबत मम्मी हे तिघं मिळून घरी डबे विकायचे, जेणेकरून आमच्या फॅमिलीला एक इन्कम सोर्स जनरेट व्हायचा आणि त्याच्याच बेसिसवर आमचं जे इन्कम होतं ते बिल्ड होत होतं आणि त्या हिशोबानेच आमचं घर चालत होतं. परिस्थिती जेव्हा थोडी सावरायला लागली तेव्हा सडनली मम्मीला माझ्या TB झाला. TB म्हणजेच मराठी भाषेत सांगायचं झालं तर क्षयरोग झाला. तेव्हा मला अजूनही आठवतं आहे की मी 5वीत होतो. 5वीत असताना माझ्या अभ्यासावर परिणाम झाला. माझ्या वडिलांच्या जे फायनान्शियल ॲज वेल ॲज जी मेंटल सिच्युएशन होती त्यावर पण परिणाम जाणवला. सो अशावेळी माझ्या वडिलांनी खूप मोठा डिसिजन घेतला आणि माझं जे शिवाजी विद्यालयमध्ये ऑनगोईंग एज्युकेशन चालू होतं ते कुर्ल्याच्या गांधीबाल मंदिरमध्ये शिफ्ट केलं आणि तिथून पुढे जे माझं एज्युकेशन झालं ते माझ्या आत्याच्या घरी झालं. ओके, सो आत्याने आणि त्यांच्या मिस्टरांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आणि 6वी ते 10वी जे माझं एज्युकेशन झालं ते माझ्या आत्यामुळे करण्यात आलं. सो गाईज, जसं ज्या विचारधारेमध्ये मी वाढलो किंवा ज्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढलो त्यामध्ये नॉलेज खूप होतं, बट कुठे ना कुठे आर्थिकतेची कमी होती. आर्थिकतेची कमी असल्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स होता तो ऑब्व्हियसली लॉस होता. बिकॉज इवन दो मी शिक्षण करत असेल, माझ्याकडे खूप नॉलेजेबल असेल, बट ॲट लास्ट मला पैसे कुठे ना कुठे ॲट सम पॉईंट ऑफ लाईफ आपल्याला कमवायचेच असतात, राईट. सो कसं कसं माझे वडील झेरॉक्सचा बिझनेस होता त्यांचा. झेरॉक्सचा बिझनेस असल्यामुळे रोज सकाळी 7 वाजता उठून झेरॉक्सचं ऑफिस उघडायचे. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचं काम चालायचं आणि दिवसाला मोजून 100 ते 500 रुपये या 100 या रेंजमध्ये ते त्यांचं इन्कम होतं. अँड कसं कसं त्याच्या बेसिसवर मला त्यांनी पवईमध्ये SM शेट्टी या कॉलेजमध्ये टाकलं. तिथे माझी आर्थिक स्थिती खूप गरीब असल्यामुळे माझ्यासोबत जे माझे मित्र होते किंवा माझे जे फ्रेंड्स होते राईट, त्यांचं जे राहणीमान होतं ते माझ्यापेक्षा खूप हाय क्लास होतं. त्याच्यामुळे माझी जी सेल्फ इस्टीम होती ती अजून लो झाली. ओके, बट येस, पैसे कमवायची जिद्द होती, पण हे पण माहीत होतं की अभ्यास करून काही नाही होणार. अभ्यासासोबत आपल्याला शेअर मार्केट किंवा इतर काही ज्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला हेल्प होईल हे असं काहीतरी मला सोर्स ऑफ इन्कम म्हणून करायचं होतं. ओके, सो ॲक्च्युअल जो माझा संघर्ष होतो तो चालू होतो फर्स्ट इयरपासून. आता फर्स्ट इयरला वडिलांनी इथून तिथून पैसे घेतले, मम्मीचे, त्यांच्या स्वतःचे, इवन आजीचे पण दागिने विकले आणि मला सानपाड्याच्या ओरिएंटल कॉलेजमध्ये मला ॲडमिशन करून दिलं आणि तिथे जो माझ्या आयुष्याचा जो टर्निंग पॉईंट होता जो की स्टॉक मार्केट. ओके, स्टॉक मार्केट ही जी कॉन्सेप्ट आहे ती मला फर्स्ट इयर कॉलेजमध्ये कळाली. तेव्हा मला या स्टॉक मार्केटमध्ये रुची निर्माण झाली. तेव्हा कळालं की बाबा जर काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं आहे तर आपल्याला हीच एक सोर्स ऑफ इन्कम आहे, किंवा जर आपण या कलेला जर महत्त्व दिलं, आपला टाईम जर जास्त स्पेंड केला तर इथून आपण माझ्या परिवारासाठी करू शकत होतो.
वडिलांनी मुंबईमध्ये येऊन 40 ते 45 वर्ष झालती, आजोबांना येऊन 60-70 वर्ष झालती, पण मुंबईमध्ये स्वतःचं घर नव्हतं. आम्ही 10 बाय 10च्या घरात राहत होतो. सो घर घेणं हे माझा प्रायमरी फोकस होता अँड म्हणूनच मी स्टॉक मार्केटमध्ये एंटर केलं. जसे माझ्यासारखे भरपूर जण त्यामध्ये एंट्री करतात, लॉसेस करतात, तसेच मी पण लॉसेस केले. 2017-18 साली मी स्टॉक मार्केटमध्ये आलो. इक्विटी सुरू केली, थोडेफार स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली. बट ज्या स्पीडने मला पैसे हवे होते ते इक्विटीमधून येणं खूप इम्पॉसिबल होतं, राईट. सो म्हणूनच मी डेरिव्हेटिव्सकडे वळालो, ऑप्शन्समध्ये. ओके. सो ऑप्शन्समध्ये स्टार्टिंगला 1.5-2 वर्ष तर लिटरली पैसे गमावले मी. माझ्या वडिलांची जी सेविंग्ज होती ती सगळी गमावली मी. बट जेव्हा वाटलं की बाबा इथे पैसे येत नाही आहेत, इथे पैसे उलट चाललेत माझे, त्यावेळेला थोडीफार डेअरिंग केली. इथून तिथून मित्रांकडनं मदत मागितली, 2-3 लाख रुपये जमा केले अँड ऑप्शन सेलिंग सुरू केली. ओके. सो 2-3 लाखामध्ये ऑप्शन सेलिंग करणं त्यावेळी प्रॉफिटेबल मानायचं, बिकॉज त्यावेळेला लिव्हरेज अवेलेबल होता 4x, राईट. जे हरवलेले होप्स होते ते थोडे थोडे एकत्र आले अँड लकीली अनलकीली असं म्हणू शकतो. बट कोरोना आला. ओके. कोरोना आला आणि निफ्टी, मला अजूनही आठवतं आहे की निफ्टी त्यावेळेला 14,500ला होती, राईट. सो 14,500ला होती आणि एक कॉमन सेन्स होता की त्यावेळेला ऑप्शन सेलिंग करून फायदा नव्हता, बिकॉज पूर्ण जगामध्ये कोरोना पसरत होता आणि मला एवढी तरी गॅरंटी होती 2-3 वर्ष लॉस खाऊन तेवढा तरी एक्सपिरियन्स भेटलेला की मार्केट आता पडणारच आहे. कुठे ना कुठे निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो पडणारच आहे, राईट. सो मी ऑप्शन सेलिंगमधून मी ऑप्शन बाईंगला बसलो. मी 14,500लाच जेव्हा निफ्टी होती तेव्हा मी डीप OTM पुट्स बाय करायचो अँड लकीली तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. निफ्टी जेवढं मला माहीत आहे तेवढं निफ्टी 14,500वरून 7,500ला आली आणि तोच जो 1 वीकचा जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये मी 35 to 40 लाख रुपीज कमवले अँड तेव्हा ज्यामुळे ट्रेडिंग चालू केलेली ते प्रूव्ह झालं की बाबा लोक म्हणायचे की लॉस व्हायचे, प्रॉफिट नाही होऊ शकत, राईट. बट प्रॉफिट आहे, प्रॉफिट झालं आणि 2-3 वर्षाची जी मेहनत होती ती सफल झाली. वडिलांना सांगितलं, वडीलसुद्धा खुश झाले. वडिलांनी जे माझ्या शिक्षणासाठी जे सोनं विकलेलं ग्रॅज्युएशनसाठी वगैरे सगळं, तर ते पहिले मला अजूनही आठवतं आहे की निफ्टी जेव्हा 7,000ला होती तेव्हा गोल्ड ऑलमोस्ट ऑल टाईम हायला होता निफ्टीला, राईट. सो ऑल टाईम हायला असताना सुद्धा मी गोल्ड एकदम महाग किमतीत घेऊन माझ्या आईला दिला ॲज वेल ॲज मी माझ्या वडिलांना घेऊन दिला. तिथून सुरुवात झाली एक प्रॉफिटेबल ट्रेडरची आणि लोक म्हणायची की ह्या मुलासोबत राहू नका, हा काय करणार आहे किंवा ह्याच्यासोबत काही फ्युचर नाही आहे तुमचं. बट त्याच लोकांना आता जेव्हा कळालं की बाबा स्टॉक मार्केटमध्ये पैसा आहे किंवा या माणसाने कमवला, तेव्हा थोडंसं वडिलांना पण प्राऊड फील झालं अँड तिथून माझी जी गरिबी आहे ती हळूहळू माझी जी फायनान्शियल सिच्युएशन आहे ती हळूहळू सुधरत गेली. निफ्टी किंवा कोरोना हे नेहमी नाही येणारा प्रकार आहे. सो जेव्हा निफ्टी पडली आणि जेव्हा मी पैसा कमवला, एवढ्यातच मी न थांबता मी स्वतःवर सेल्फ स्टडी केली आणि ह्याच्यातून पुढे 4 माणसांना कसं मी ह्याच्याबद्दल सांगू शकतो किंवा ह्याच्यातूनच अजून कोणत्या प्रकारे आपण पैसा कमवू शकतो ह्याच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. नवीन पुस्तकं वाचली आणि तिथून पुढून 1 वर्ष खूप ऑप्शन सेलिंगचं जे कॅपिटल वाढलं, जे फॉलमध्ये, निफ्टीच्या फॉलमध्ये, त्या ऑप्शन सेलिंगच्या कॅपिटलमध्ये एक चांगलं 70-80 लाखाचं कॅपिटल उभा केलं. त्यानंतर 1 वर्ष ट्रेडिंग केली. बट तिथे अजून एक टर्निंग पॉईंट ठरला, ज्याच्यामुळे मी एक ऑप्शन ट्रेडरवरून मी फॉरेक्स ट्रेडरवर शिफ्ट झालो, जो की होता लिव्हरेज, राईट. सेबीने जो लिव्हरेज 4x होता तो सडनली 3x, 2x, 1x करत इंडियन मार्केटमधलं जे लिव्हरेज होतं ते सडनली स्टॉप केलं. सो याच्यामुळे काय झालं की जिथे तुम्हाला एक ऑप्शन सेल करायला मागे 25,000 ते 30,000 रुपये लागायचे, तर आज तुम्हाला तेच ऑप्शन सेल करायला 1 ते 1.5 लाख रुपये लागतात. सो हेच गाईज माझं कारण होतं की इंडियन मार्केट्समधून फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट व्हायचं.
ओके. सो जेव्हा फॉरेक्स मार्केटमध्ये आलो, फॉरेक्स मार्केटमध्ये मला टाईम बेनिफिट मिळालं. तिथे थिटा कोणत्याही टाईपचं थिटा अवेलेबल नाही आहे. ॲज वेल ॲज मला टाईम फ्रीडम आहे. मी जगात कुठल्याही कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून मी माझी सेल्फ ट्रेडिंग करू शकतो. फॉरेक्स मार्केट हे जे तुमचं करन्सी मार्केट्स तुम्ही याला सोप्या भाषेत म्हणू शकता, ज्याच्यामध्ये युरो, पाऊंड, USD, जॅपनीज येन ॲज वेल ॲज कमोडिटीज, त्यामध्ये पण ॲग्रिकल्चरल ॲज वेल ॲज नॉन ॲग्रिकल्चरल कमोडिटीज तुम्ही ट्रेड करू शकता. आता मोस्ट ऑफ द लोक जे इंडियन मार्केट्समध्ये ट्रेड करत आहेत त्यांना फक्त 9:15 ते 3:30 हा एवढाच वेळ भेटत आहे. बट इफ यू आर विलिंग टू कम टू फॉरेक्स, जर तुम्हाला फॉरेक्समध्ये यायचं आहे तर तुम्ही तुमचा ऑफिस किंवा तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर सुद्धा तुम्ही न्यूयॉर्क सेशन ट्रेड करू शकता अँड एक चांगल्या प्रकारे अमाऊंट कमवू शकता. पहिल्याचा अनप्रॉफिटेबल किंवा लॉस मेकिंग ट्रेडर किंवा लॉस मेकिंग राज आणि प्रॉफिट मेकिंग राज ह्या दोघांमध्ये जर फरक बघितला तर याच्यामध्ये मी वेळेसकट खूप पेशंट झालो. म्हणजे माझ्यामध्ये संयम खूप वाढला. त्याच्यामुळे पेशन्स हे एकच कारण आहे जेणेकरून मी आज या स्तरावर तुमच्यासमोर बोलू शकलो आणि माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला सांगू शकलो. आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला हे सांगेल की वेळ वाईट नाही आहे. तुम्हाला वाईट दिवस असो, चांगले दिवस असो, ॲज अ ट्रेडर तुम्हाला यू शुड कीप मूव्हिंग फॉरवर्ड. तुम्हाला मागे जायचा रास्ताच नाही आहे, तुम्हाला फक्त पुढे जायचं आहे. आणि जर काही पेशन्स मास्टर केले तर जगात कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर त्या क्षेत्रात तुम्ही विजय प्राप्त करू शकतात. फायनान्शियल फ्रीडम, जे मोठी माणसं, पैसेवाले माणसं बोलतात की फायनान्शियल फ्रीडम असायला हवा, ते ॲक्च्युली खरं आहे की जेव्हा लॉस मेकिंग किंवा तुम्ही जेव्हा गरीब असता आणि लोक जेव्हा तुम्हाला विचारतात तर लोक तुम्हाला तेवढीच किंमत देतात जेवढं तुमचा इन्कम आहे, राईट. तुम्ही MBBS असाल किंवा तुम्ही डॉक्टर असाल त्याच्यावर डिपेंड करत नाही. बट ॲट लास्ट तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे ते जास्त मॅटर करतं. अँड जाता जाता एक सांगेल, एक हिंदीमध्ये शायरी आहे, टूटेगी तलवारें टकरा कर तुमसे हो जाएंगे दुश्मनों के तरकश खाली. टूटेगी तलवारें टकरा कर तुमसे हो जाएंगे दुश्मनों के तरकश खाली. मैदान जंग में तुम बेखौफ लड़ो, वक्त से पहले मौत नहीं आने वाली, वक्त से पहले मौत नहीं आने वाली. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मुझे यकीन है कि ये टॉक सुनने के बाद हमारे मन में भी एक जोश उठा है. हम भी अपनी मेहनत की कमाई को इन्वेस्ट करके उसको डबल कर सकते हैं. अब ज्यादा कमाई करेंगे तो खर्चा भी करेंगे. अगर ऐसे ही हर खर्चे पर भी आधा पैसा वापस मिले तो आप फ्लिपकार्ट, मिंत्रा, अमेजॉन, नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे. कैश करो ऐप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है. हमें बस कैश करो ऐप पे जाना है, वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है. हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है, लेकिन इस बार मिलेगा कैशबैक. ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स, डिस्काउंट, सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर. ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा, जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेजॉन पे, फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं. तो ये आदत डाल लो. पहले कैश करो पे आओ, यहाँ से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ. तो कैश करो, ऐश करो. क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.